गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये की साम्यवादाचा उदय किंवा समाजवादाचा उदय कुठे झाला आणि कशा पद्धतीनं या समाजवादाचा म्हणजे उदयामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये रॉबर्ट ओवेन, लुई ब्ला यासारख्या युरोपमधील विचारवंतांनी एक मजूर वर्गाची बाजू घेऊन, कामगार वर्गाची बाजू घेऊन त्यांच्या समस्याकडे सर्वप्रथम लक्ष दिलेलं आहे. आणि तो कालखंड होता 19व्या शतकाचा पूर्वार्ध. तर या 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ज्याप्रमाणे औद्योगिक क्रांती झालेली आहे, औद्योगिक क्रांतीचे 3 टप्पे समजले जाते. एक 1750 ते 1850, 1850 ते 1950 आणि 1950 ते आजपर्यंत. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या या कालखंडामध्ये, या दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगार वर्गाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात आलेले आहे. तर जो कम्युनिटी लीगची स्थापना झालेली होती आणि या कम्युनिटी लीगचे सदस्य कोण होते? कार्ल मार्क्स आणि दुसरा होता फ्रेडरिक एंजल. हे जर्मनीचे होते. आणि मग यांनी कामगाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि त्यांची संस्था सुरुवातीची कोणती होती? कम्युनिटी लीग. आपण या कम्युनिटी लीगचे काय बघितलेले आहे? उद्दिष्ट बघितलेले. जगातील कामगारांनो एक व्हा अशा प्रकारची घोषणा वगैरे केली. भांडवलदार वर्ग नष्ट करणे, कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित करणे, समाजामध्ये समता प्रस्थापित करणे, अशा प्रकारची या कम्युनिटी लीगची उद्दिष्टे होती. तर या उद्दिष्टाला अनुसरून मग कार्य करणं सुरुवात झाली. आणि हे जी वेळ होती 1850च्या सुमाराची वेळ होती. 1850च्या सुमाराची म्हणजे औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात विस्तारत होती. युरोप खंडामध्येच नाही तर इतरही खंडामध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. त्या मानाने युरोप खंडामध्ये कामगार वर्गाच्या प्रश्नासाठी अनेक विचारवंतांचा उदय झालेला आहे. त्याच्यामधूनच साम्यवादी, समाजवादी विचारसरणी वाढीस लागलेली आहे असं आपल्याला दिसते. तर या म्हणजे मार्क्सचा जो समाजवाद होता, मार्क्सचा समाजवाद, या मार्क्सचा जन्म झालेला आहे 1818 ते 1883. 1818 ते 1883. तर या दरम्यान जे कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे, आहेरे आणि नाहीरे वर्ग, शोषक आणि शोषित हा वर्ग, म्हणजे त्यानं जो सिद्धांत मांडलेला आहे की हे जे घटनाक्रम आहे, कालचक्र आहे, निरंतर ही प्रक्रिया चालू राहत असते. कधी भांडवलदाराचं वर्चस्व असते, कधी भांडवलदार आणि मजूर. बघा तो काय म्हणतो की आपल्या सिद्धांतामध्ये भांडवलदारांच्या हाती काय असते? उत्पादनाच्या साधनाची मालकी असते. आणि हा भांडवलदार वर्ग हा समाजामध्ये प्रतिष्ठित वर्ग असतो. परंतु भांडवलदार वर्गाच्या कारखान्यामध्ये काम करणारा कोण? मजुरांचा हा भांडवलदार वर्ग मोठ्या प्रमाणात शोषण करत असतो. परंतु मजुरांची सहनशीलतेचा अंत होतो एक दिवशी आणि मजूर वर्ग काय करतो की साम्यवादी क्रांती करतो. मजुरांच्या हक्कासाठी किंवा पेटून उठतो, क्रांती होते. मग या क्रांतीमध्ये संपूर्ण भांडवलदाराचं उच्चाटन होते आणि उत्पादनाच्या साधनाची मालकी कोणाच्या हाती येते? मजूर वर्गाच्या हाती येईल. आणि मजूर वर्गाच्या हातामध्ये आल्यानंतर समाजाची मालकी, उत्पादनाच्या साधनाची मालकी, मग एक समाजामध्ये समानता प्रस्थापित होईल आणि संपूर्णपणे एक समाजामध्ये समानता प्रस्थापित झाल्यानंतर सर्वांचे अधिकार राखले जाईल. अशा प्रकारचा कार्ल मार्क्स सिद्धांत मांडतो. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्याने इंग्लंडमध्ये जाऊन एकंदरीत 500 लेख लिहिलेले आहेत. कोणी? कार्ल मार्क्स यांनी 1848 मध्ये त्याचा जो दास कॅपिटल, कोणता? दास कॅपिटल हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये संपूर्ण भांडवलदार आणि मजूर वर्ग यांच्यामध्ये मजूर वर्गानं क्रांती कशी करायची याचा उहापोह केलेला आहे. तर त्याचा जो एक जी संघटना होती कम्युनिस्ट मॅनिफेस्टो,
कम्युनिट मॅनिफेस्टो हा जो जर्मन विचारवंत आहे कार्ल मार्क्स याने तत्त्वज्ञानाचा, इतिहासाचा, राजकीय म्हणजे संपूर्णपणे अभ्यास केलेला होता. एक विद्वान या साम्यवादी विचारसरणी याने जे मांडलेली आहे तो अतिशय म्हणजे अनेक विषयामध्ये त्याने काय केलेलं होतं, कायदा असेल, इतिहास असेल, राजकारण असेल, याच्यामध्ये त्याचा गाढा अभ्यास होता. मग त्यानं जे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या अंतर्गत म्हणजे हा काय आहे, साम्यवादाचा जाहीरनामा आहे. काय आहे, साम्यवादाचा जाहीरनामा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधी प्रसिद्ध केलेला आहे, 1848 मध्ये. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधी प्रसिद्ध केलेला आहे, 1848 मध्ये. आणि याच्या मदतीसाठी त्याचा मित्र फ्रेडरिक एंजल्स होतं. आता बघा झालं काय की या जाहीरनाम्यामध्ये त्यानं काय म्हटलेलं आहे की जो भांडवलदार वर्ग होता त्याचं संपूर्णपणे उच्चाटन झालं पाहिजे आणि सत्ता कोणाची आली पाहिजे, मजूर वर्गाची आली पाहिजे. अशा प्रकारचा त्याने काय केलेला आहे, जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. समाजामध्ये समानता प्रस्थापित राहावी आणि जो समाजातील ज्या मजूर वर्गामध्ये जे काही सुप्त आणि संभाव्य शक्तीचं प्रदर्शन या जाहीरनाम्याद्वारे या कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यावर त्याने, कुठे, इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यावर, इंग्लंडला गेला, इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यावर त्यानं साम्यवादी क्रांती कशी यशस्वी होईल यासाठी तो विचार करू लागला किंवा कार्य करू लागला. कम्युनिस्ट लीग ऑफ लंडनमध्ये त्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. कोणी, कम्युनिस्ट लीग ऑफ लंडन. आता लंडनमध्ये त्याला म्हणजे पुरेसं किंवा सहकार्य का मिळालेलं आहे, कारण बघा रॉबर्ट ओवेन या समाजवादी विचारवंताने काय केलेलं आहे, इथे साम्यवादाची सुरुवात केलेली आहे लंडनमध्ये. आणि 1819 मध्ये जो पहिला फॅक्टरी ॲक्ट लंडनच्या पार्लमेंटला करावाच लागलेला आहे. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल भांडवलदाराच्या विरोधात जर कुठे सर्वप्रथम मोहीम उघडली गेली असेल तर ते इंग्लंडमध्ये उघडली गेलेली आहे. म्हणून कार्ल मार्क्स याने इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं काय केलेलं आहे, कम्युनिस्ट लीग ऑफ लंडन या संघटनेमध्ये काय केलेलं आहे, सदस्य किंवा सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्यानं न्यूयॉर्क ट्रायबून या नियतकालिकामध्ये, या वृत्तपत्रामध्ये त्यानं एकंदरीत किती लेख लिहिलेले आहे, 500 लेख लिहिलेले आहे. 500 लेख लिहिलेले आहेत. त्यांनी त्या लेखामध्ये आपले जे साम्यवादी क्रांतीला अनुकूल जे उद्देश असेल, काही धोरण असेल, काही आपले तत्त्व असेल त्यांना मांडलेले आहे. कुठे, न्यूयॉर्क ट्रायबून. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, न्यूयॉर्क ट्रायबून इथे. ब्रिटिश म्युझियम ग्रंथालयाचा उपयोग म्हणजे ज्या ब्रिटिशमध्ये असलेल्या ग्रंथालयाचा उपयोग त्यानं साम्यवादी क्रांतीसाठी करून घेतलेला आहे. आणि त्यानं दास कॅपिटल नावाचा ग्रंथ हा इंग्लंडमध्ये लिहिलेला आहे. आणि त्याची पहिली प्रत कधी प्रसिद्ध झालेली आहे, 1867 मध्ये. लक्षात ठेवा, पहिली प्रत 1867 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आता बघा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो काय म्हणतो की जगातील कामगारांनो एक व्हा. काय व्हा, जगातील कामगारांनो एक व्हा. तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीही नाही, कारण तुम्ही काय, भांडवलदाराचे गुलाम आहे. परंतु कमवण्यासाठी अख्खे सारे जग आहे. काय आहे, अख्खे सारे जग आहे. आणि या समाजामध्ये समता निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय करा, क्रांती करा. असा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो काय करतो, कामगारांना आवाहन करतो. आणि की जो मार्क्सने जो उत्पादनाचा जो सिद्धांत मांडलेला आहे की उत्पादनाच्या साधनाची मालकी जे भांडवलदाराच्या हाती असते, तेव्हा त्यांच्या विरोधात तुम्ही क्रांती करा. क्रांती केल्यानंतर भांडवलदारांचं उच्चाटन होईल आणि उत्पादनाच्या साधनाची मालकी कोणाच्या हातात येईल, मजूर वर्गाच्या हातात येईल. आणि जे सामान्य लोकांना जो संपूर्ण अधिकार येईल तेव्हा काय होईल की मजुरांच्या हातामध्ये जी सत्ता येईल, काय येईल, सत्ता येईल. आणि संपूर्ण जिकडे तिकडे शांतता प्रस्थापित करेल. यावर कार्ल मार्क्सचा
विश्वास होता. म्हणून त्यानं कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या जाहीरनाम्यामध्ये त्यानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा, क्रांती करा संपूर्ण, आणि या क्रांतीचा फायदा संपूर्ण समाजाला, मानव समाजाला कसा होईल याचा विचार करा. अशा प्रकारचे विचार त्यानं कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या माध्यमातून न्यूयॉर्क ट्रायब्यून असेल, कम्युनिस्ट लीग ऑफ लंडन असेल किंवा दास कॅपिटल असेल किंवा न्यूयॉर्क ट्रायब्यूनमध्ये जे 500 लेख त्यानं प्रसिद्ध केलेले आहे त्या लेखामधून त्यानं आपले विचार मांडलेले आहे. फक्त समाजामध्ये एकच वर्ग उरेल, कुठलाही वर्ग उरणार नाही. एकच वर्ग म्हणजे कोणता? कामगार वर्ग उरेल आणि वर्गविरहित समाज रचना अस्तित्वात येईल. आणि या वर्गविरहित समाज रचनेमध्ये सर्वांना समान अधिकार, समान हक्क, समान कर्तव्याची जाणीव होईल आणि त्या माध्यमातून एक प्रकारचं म्हणजे मानवाचा विकास होईल. काय होईल? विकास होईल. आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचा एक आदर्श या कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांताच्या द्वारे जगासमोर मांडलेला आहे. आणि त्याला शेवटी 1917मध्ये जे रशियामध्ये क्रांती झालेली आहे ती कार्ल मार्क्सच्याच विचारावर क्रांती झालेली आहे आणि त्याला यशही आलेलं आहे. तर अशा प्रकारचं म्हणजे एक क्रांतिकारी बदल या कार्ल मार्क्सने सुचवलेला आहे. आता बघा, आपण बघू या जो साम्यवादी विचार जे याने कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल याने मांडलेले आहे 19व्या शतकाच्या मध्यामध्ये, तर त्याचा विकास कसा झालेला आहे तो आपण बघणार आहोत. साम्यवादाचा विकास कसा झालेला आहे तो आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे फर्स्ट इंटरनॅशनल, कोणतं? फर्स्ट इंटरनॅशनल ही साम्यवादाची कामगार वर्गाची संघटना आहे. फर्स्ट इंटरनॅशनल व साम्यवादाचा विकास, व साम्यवादाचा विकास, साम्यवादाचा विकास कसा झालेला आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, फर्स्ट इंटरनॅशनलची स्थापना कधी झाली? 1864. सेकंड इंटरनॅशनलची स्थापना कधी झाली? 1889. जो 1 मे हा दिन आहे तो आपण बघूच. पण 1864मध्ये काय झालेली आहे? फर्स्ट इंटरनॅशनलची स्थापना झाली आणि साम्यवादाचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. 1864 ते 1876मध्ये ही फर्स्ट इंटरनॅशनल कोडमनलेली आहे. म्हणजे एकंदरीत 12 वर्षामध्ये या फर्स्ट इंटरनॅशनलने कोणकोणतं कार्य केलेलं आहे, त्यामध्ये कोणकोणते देश सहभागी झालेले आहे, त्याचं उद्दिष्ट काय होतं, त्याचा प्रसार काय होता आणि त्याचा शेवट काय झालेला आहे, याच्यामध्ये आपण मुद्देसूद माहिती पाहू. पहिला आहे सहभागी देश. सहभागी देश. आता या सहभागी देशामध्ये कोणकोणत्या देशांनी पुढाकार घेतलेला आहे ते आपण बघू. तर ही जे फर्स्ट इंटरनॅशनल होती कुठे आयोजित करण्यात आलेली होती? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, फर्स्ट इंटरनॅशनल कुठे आयोजित करण्यात आलेली होती? इंग्लंडमध्ये. जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड आणि स्वित्झर्लंड. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, पोलंड आणि स्वित्झर्लंड. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, पोलंड आणि स्वित्झर्लंड या देशाचा काय होता? या देशामधील प्रतिनिधी इंग्लंडमधील जे परिषद बोलवण्यात आलेली होती, कशाची? फर्स्ट इंटरनॅशनलची. तर या इंग्लंडमधील परिषदेमध्ये येथील प्रतिनिधी काय होते? उपस्थित होते. कुठे? इंग्लंडमध्ये, लंडन येथे. लक्षात ठेवा, लंडनमध्ये. कधी बोलवण्यात आलेली होती? 1864मध्ये. आता हे सर्व राष्ट्र काय आहे? युरोपियन राष्ट्र आहे. आणि औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे झालेली आहे? युरोपियन देशामध्ये. सर्वप्रथम मजूर वर्गांची बाजू कोण घेतलेली आहे? युरोप खंडामध्येच घेतलेली आहे. आणि साम्यवादाचा विकाससुद्धा या युरोप खंडामधूनच झालेला आहे. फर्स्ट इंटरनॅशनल कुठे? इंग्लंडमध्ये, लंडन येथे 1864मध्ये जी फर्स्ट इंटरनॅशनलची परिषद बोलवण्यात आलेली होती त्या परिषदेला फ्रान्स, इटली, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंडमधील प्रतिनिधी काय होते? उपस्थित होते. आता या फर्स्ट इंटरनॅशनलची आपण काय पाहू? उद्दिष्टे पाहू. काय पाहू? उद्दिष्टे पाहू. आता या उद्दिष्टामध्ये जसं बघा, मार्क्सने या म्हणजे भाषणामध्ये, या दरम्यान भाषणामध्ये कार्ल मार्क्सने केलेल्या
भाषणामध्ये या फर्स्ट इंटरनॅशनलची उद्दिष्टे सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये जे पहिलं उद्दिष्ट आहे, संपूर्ण वर्णव्यवस्थेचा नायनाट करणे. कोणता? संपूर्ण वर्णव्यवस्थेचा नायनाट करणे, कामगार वर्गाला एकत्र करणे. तिसरं जे आहे, भांडवलशाही समाप्त करणे. उद्दिष्ट काय आहे? कामगार वर्गांना एकत्र करणे, भांडवलशाही वर्गाचा नायनाट करणे आणि जे संपूर्ण जी वर्णव्यवस्था आहे तिचासुद्धा काय करणे? नायनाट करणे आणि एकंदरीत समाजामध्ये वर्गविरहित समाजाची रचना करणे, वर्गविरहित समाज निर्माण करणे, ही काय आहे? उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं तिसरं आहे, फर्स्ट इंटरनॅशनलचा प्रसार कधीपर्यंत झाला आणि कसा झाला ते आपण बघणार आहोत. तर प्रसार जो आहे 1864 ते 1875 पर्यंत या संस्थेने संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिका, संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. जे खंड आहेत अमेरिका खंडामध्ये आणि संपूर्ण युरोप खंडामध्ये या फर्स्ट इंटरनॅशनल म्हणजे साम्यवादाचा प्रसार झालेला आहे. 1870 मग काय झालं? प्रशिया आणि फ्रान्स, 1870 प्रशिया आणि फ्रान्स यांचं युद्ध सुरू झालं आणि मग काय झालेलं आहे? या 1870 मग जर्मनीचं एकीकरण झालेलं आहे. जर्मनीचं एकीकरण झालेलं आहे या युद्धामध्ये. मग आता बघा, या फर्स्ट इंटरनॅशनल व साम्यवादाचा युद्धाला विरोध होता. युद्धामध्ये आपण मिळू तर काय होऊ? चिरडून जाऊ. युद्धामध्ये आपला पराभव होईल आणि म्हणून या फर्स्ट इंटरनॅशनलचा युद्धांना विरोध होता आणि 1870 प्रशिया आणि फ्रान्स यामधील युद्ध सुरू झालं आणि या फ्रान्समधील जे जास्तीत जास्त कामगारांच्या ज्या चळवळी होत्या त्यांनी मग काय केलेलं आहे? युद्धाच्या विरोधात प्रदर्शने केली. काय केलेली? प्रदर्शने केली. जर्मनी व फ्रान्स या देशातील कामगारांनी युद्धाचा विरोध केला आणि या विरोधामध्येच मग काय झालेलं आहे? या प्रशियानं फ्रान्सवरती आक्रमण केलेलं होतं आणि या फ्रान्समधील कामगारांचा या युद्धामध्ये काय झालेला आहे? पराभव झालेला आहे आणि तिथेच मग काय झालेलं आहे? पराभव झाल्यामुळे या फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यातच काय झालेलं आहे? फर्स्ट इंटरनॅशनलचा राज झाला किंवा ती समाप्त झाली. म्हणजे आपण शेवट बघत असताना, फर्स्ट इंटरनॅशनलचा शेवट बघत असताना काय आपल्याला म्हणावं लागेल? फ्रेंच कामगारांचा पराभव झाला. कोणत्या युद्धामध्ये? 1870 प्रशिया आणि फ्रान्सच्या युद्धामध्ये फ्रेंच कामगारांचा पराभव झाला आणि फ्रेंचमधीलच कामगार काय होते? या फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये आघाडीवर होते आणि यामुळे पराभव झाल्यामुळे मग या फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये अंतर्गत भांडणं निर्माण झाली, मतभेद निर्माण झाले. काही जण म्हणू लागले आपण युद्धाचा मार्ग अवलंबू, तर काही जण युद्धाला विरोध करू लागले. अशा प्रकारची विचारसरणी वाढीस लागली आणि त्यामधूनच अनेक गट पडले आणि त्यामध्येच 1872 या फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये काय दुफडी निर्माण झाली आणि 1876 तिचे औपचारिकरित्या काय झालेले आहे? विसर्जन झालेले आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 1864 ते 1876 पर्यंत काय होती? फर्स्ट इंटरनॅशनल होती. 1864 ते 1876 12 वर्षामध्ये. परंतु काय झालं? तिचं कारण कोणतं? प्रशिया आणि फ्रान्सचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धांना या फर्स्ट इंटरनॅशनलचा विरोध होता आणि त्याच्यामधूनच मग फ्रान्स कामगारांचा पराभव झाला आणि त्याच्यामधून दुफडी निर्माण झाली 1872 आणि फर्स्ट इंटरनॅशनल 1876 कोलमडलेली आहे. अशा प्रकारचा काय आहे? फर्स्ट इंटरनॅशनल आणि साम्यवादाचा विकास आहे. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे की जो सेकंड इंटरनॅशनल आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. सेकंड इंटरनॅशनल आणि साम्यवादाचा विकास. आता बघा 1876 काय झालेलं आहे? फर्स्ट इंटरनॅशनल कोलमडलेली आहे. आता आपण बघणार आहोत सेकंड इंटरनॅशनल आणि साम्यवादाचा विकास. सेकंड इंटरनॅशनल आणि साम्यवादाचा विकास. आता काय झालं की या फर्स्ट इंटरनॅशनलचा जो पराभव झाला त्यामुळे दुफडी निर्माण झाली आणि त्याचा राज झाला. परंतु 1876 ते 1889 दरम्यान अनेक म्हणजे उत्तर अमेरिका असेल किंवा युरोप खंड असेल या देशामध्ये मग काय झालेलं आहे? साम्यवादाची बीजे रोवली गेलेली आहे आणि त्यामुळे मग काय झालेलं आहे? काही जण निवडणुकीमध्ये, काही गट निवडणुकीमध्ये सुद्धा भाग घेऊ लागलेला आहे आणि यामुळेच मग काय झालं की
14 जुलै 1889मध्ये सर्व समाजवादी चळवळीने एक आंतरराष्ट्रीय संघटना भरवण्याचं ठरवलेलं आहे. कधी? 14 जुलै 1889मध्ये या म्हणजे विविध देशातल्या साम्यवादी गटांनी पक्षांनी एक काय ठरवण्याचं म्हणजे बोलवण्याचं ठरवलेलं आहे, आंतरराष्ट्रीय परिषद बोलवण्याचं ठरवलेलं आहे. कोणी? या साम्यवादी गटांनी. आणि तिथेच मग या सेकंड इंटरनॅशनलची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आता बघा ही एक पॅरिसमध्ये, कुठे? पॅरिस कुठे आहे? फ्रान्स. पॅरिसमध्ये एक आंतरराष्ट्रीय बैठक बोलवण्यात आलेली आहे. कधी? 14 जुलै 1889मध्ये. आणि या पॅरिसमध्ये एक अधिवेशन भरवण्यात येऊन यामध्ये 20 देशातील 400 प्रतिनिधी उपस्थित होते. 20 देश आणि किती प्रतिनिधी? 400 प्रतिनिधी. कोणाचे? समाजवादाचे प्रतिनिधी म्हणजे कामगारांचे प्रतिनिधी. कुठे? 14 जुलै 1889मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली. कुठे? पॅरिसमध्ये. आणि त्याच्यामध्ये 20 देश सहभागी होते आणि 400 प्रतिनिधी उपस्थित होते सेकंड इंटरनॅशनलमध्ये. आता बघा या समाजवादाचे जे नवीन पर्व सुरू झालेले होते आणि या समाजवादी नवीन पर्वाचं म्हणजे सेकंड इंटरनॅशनलचा प्रसार हा वेगाने होऊ लागलेला होता. आणि याच्यामध्ये जो 1 मे, लक्षात ठेवा, 1 मे 1890ला, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 1 मे 1890ला संपूर्ण या संघटनांनी 20 देशातील संघटनांनी काय 1 मेला संप पुकारण्याचा म्हणजे कामगारांचा संप पुकारण्याची अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. आणि या 1 मेला संपूर्ण म्हणजे कारखान्यातील मजूर काय गेले? संपावर गेलेले आहे. आणि हा 1 मे तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. कोणता? आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. 1 मे 1890. लक्षात ठेवा. कोणत्या ह्याच्यात? सेकंड इंटरनॅशनलमध्ये. कोणत्या अधिवेशनात? पॅरिस अधिवेशनामध्ये. त्या अधिवेशनामध्ये 20 देश उपस्थित होते आणि 400 प्रतिनिधी होते. आणि 1 मे 1890मध्ये आंतरराष्ट्रीय कामगारांनी संप पुकारला आणि तोच दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. आता बघा की या सेकंड इंटरनॅशनल जवळपास पहिल्या महायुद्धापर्यंत चालू होतं. 14 जुलै 1889 ते जे युद्ध चालू झालेलं होतं 1914ला तेथपर्यंत हे सेकंड इंटरनॅशनल होतं. तर या दरम्यानमध्ये जे भारतामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केलेली होती, त्याच दरम्यान दादाभाई नौरोजी, भारताचे पितामह म्हटले जाते, दादाभाई नौरोजी यांनी 1904मध्ये, दादाभाई नौरोजी यांनी 1904मध्ये सेकंड इंटरनॅशनलच्या अधिवेशनामध्ये काय घेतलेला आहे? सहभाग घेतलेला आहे. आणि या सेकंड इंटरनॅशनलच्या अधिवेशनामध्ये 1904मध्ये दादाभाई नौरोजी यांनी सहभाग घेऊन आपली साम्यवादाला पाठिंबा दिलेला आहे. आणि या सेकंड इंटरनॅशनलचा जसं शेवट, कारण काय की सेकंड इंटरनॅशनल किंवा साम्यवादाचा युद्धांना विरोध होता आणि संपूर्ण युरोप खंडामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. जे बाल्कन प्रदेशावरून जे पहिल्या महायुद्धाला सुरुवात झालेली होती म्हणजे एकमेकावरचा विश्वास गेलेला होता आणि या साम्यवादाचा युद्धांना विरोध असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की आपण युद्धामध्ये सामील होऊ तर आपण काय चिरडून जाऊ. त्यामुळे युद्धांना विरोध होऊ लागला आणि जसं पहिलं महायुद्ध सुरू झालं तसं मग या सेकंड इंटरनॅशनलचा काय झालेला आहे? ऱ्हास झालेला आहे किंवा इंटरनॅशनल ही संपूर्णपणे कोसळलेली आहे. त्यांना युद्धामध्ये सामील झालं की आपण चिरडून जाऊ अशा प्रकारची भीती वाटत होती, म्हणून या सेकंड इंटरनॅशनलचा काय झालेला आहे? ऱ्हास झालेला आहे. तर आपण जे याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिलं कोणतं? कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, कम्युनिटी लीगमधूनच निर्माण झालेला जो जाहीरनामा आहे कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल ग्रंथ, त्याचा जो सिद्धांत आहे आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग, त्याचं जे उत्पादनाच्या साधनाचं मालकीचं चक्र आहे, कम्युनिटी लीगचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फर्स्ट इंटरनॅशनल आहे, त्याचा विस्तार 1864 ते 1876,
त्याची जे उद्दिष्ट आहे, त्याचं प्रसार आहे, त्याचा व्याप आहे, उत्तर अमेरिका खंड आणि युरोप खंडामध्ये झालेला आहे. आणि नंतर सेकंड इंटरनॅशनलची जे स्थापना झालेली होती 1889 ते पहिल्या महायुद्धापर्यंत. आणि याच्यामध्ये जे पॅरिसमध्ये जे 20 देश सहभागी झाले होते आणि 400 प्रतिनिधी उपस्थित होते. आणि याच्यामध्येच एक महत्त्वाची घटना घडली. 1 मे 1890ला संपूर्ण जगातील कामगार संपावर गेले आणि तो दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाडला जातो. आणि याच्यामध्येच भारताचं जर उदाहरण घ्यायचं झालं, 1904च्या सेकंड इंटरनॅशनलच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी उपस्थित होते. आणि जसं या साम्यवादाचा जो विरोध होत होता, युद्धांना विरोध, त्यामुळे जसं पहिलं महायुद्ध सुरू झालं तसंच काय झालेलं आहे, या साम्यवादाचा किंवा सेकंड इंटरनॅशनल हे संपुष्टात आलेलं आहे. अशा प्रकारचं आपलं जे पहिलं मॉडेल होतं ते इथे समाप्त झालेलं आहे. आपण पुढच्या मॉडेलमध्ये अमेरिकन राज्यक्रांतीकडे वळणार आहोत. धन्यवाद.